महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातच्या घाणेरड्या कृत्याने महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली। विशेष म्हणजे या बाबासोबत अनेक बडे राजकीय नेते यांचे फोटोही व्हायरल होत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय चाललंय असा प्रश्न पडला आहे। नाही, प्रश्नच नाही। पहिले जे दोन झाले, वैष्णवी हगवणे प्रकरण असो, संपदा मुंडे असो, गौरी गर्जे असो, कुठेही महिला आयोगाने कुठलीही कारवाई केली नाही। हे तर पुढे आलेले आहेत। याच्या मागे, पडद्यामागे कितीतरी ठिकाणी असे हुंडाबळी जातात। महिला आयोगाकडे महिला कंप्लेंट्स करतात, पण आयोग काहीही करत नाही। कारण अशा निष्क्रिय लोकांना, ज्यांना काडी मात्रही अक्कल नसते, काडी मात्रही त्यांना पडलेली नसते, त्यांना फक्त सगळीकडे मिरवणं आणि राजकारण करणं याशिवाय दुसरं कळत नाही, अशा लोकांना यापुढे मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगावर आणू नये। मुख्यमंत्र्यांना खास मला हा निरोप द्यायचा आहे की याच्या पुढे राजकारणाला आणि आयोगाला लांब ठेवा। याच्या पुढचे जे येतील महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्या एक IPS ऑफिसर किंवा एक रिटायर्ड जज यांचीच नियुक्ती करा, म्हणजे खरोखर महाराष्ट्राच्या महिलांना न्याय मिळेल। महिला प्रदेश अध्यक्षपदी रुपाली चाकणकर कायम आहे, तर त्याही पदावरून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे का पक्षाने? आताच्या कुठल्या याच्यावर आहेत? महिला प्रदेश अध्यक्ष नाही, आता तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तो सुनेत्रा पवारांनी घ्यावा। पण सुनेत्रा पवारांना खरं तर एक स्त्री म्हणून हे सगळं 3 दिवस बघत होत्या, त्यांनी कुठचाही पाऊल उचललं नाही। खरं तर महाराष्ट्राची पहिली स्त्री उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या महिलांसाठी अनेक गोष्टी करणं अपेक्षित होतं। पण 3 दिवस जेव्हा कळस झाला, सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला। पण स्वीकारताना सुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण पुन्हा एकदा रुपाली चाकणकर जसं मॉडेलिंगसाठी उभे राहतात तसा त्यांनी एक त्यांचा जो फोटो होता, तो पोज देतानाचा फोटो बघून मला वाटलं, त्यानंतरचं त्यांचं बोलणं देखील ऐकून त्याच्यात कुठेही विनम्रता नव्हती, एक अहंकार होता। या सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतं की त्यांना खरंच एक इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो ते करण्याची गरज आहे। हा पहिला टप्पा झाला यांचा राजीनामा। याच्या पुढे अनेक गोष्टी होणं अपेक्षित आहे। एक म्हणजे हे सगळे जे राजकारणी ते ओशनो जलसाठी गाड्या पाठवायचे, हेलिकॉप्टर पाठवायचे, तिथे म्हणजे उठता बसता शिर्डीच्या नावाखाली तिथे त्यांच्या त्या मंदिरात जाऊन यांचं सो कॉल्ड खरातांचं, त्यांच्या गुरुजींचं, कोणाच्या पप्पांचं, या सगळ्यांचं दर्शन घ्यायचंय। तर या सगळ्यांची नावं बाहेर आली पाहिजेत। आता कुठलाही माणूस येतो, काहीही बोलतो आणि ते खरं होतं म्हणून त्याच्याकडे असं अंधश्रद्धेने जाणं आणि या ज्या गोष्टी तो करायचा, हे कितपत लोकांना पटतंय। आणि असे जर आपलेच नेते जात आहेत हे बघून इतर सामान्य जनतेला वाटतं नाही, हा खरंच कोणतरी योगी पुरुष असेल, कारण याच्याकडे आपले नेते सुद्धा जातात। तर आपण या सगळ्या अंधश्रद्धांना, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे, असं या नेत्यांना का वाटत नाही हेच मला कळत नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।